महाराष्ट्रातले उद्योग पळवण्याचं काम गुजरात नेहमी करतं अशी टीका कायम होत असते। पण आता गुजरात महाराष्ट्राच्या हद्दीत अतिक्रमण करतंय असा आरोप स्थानिकांनी केला। एकीकडे कर्नाटकचा वरवंटा आणि दुसरीकडे गुजरातचं अतिक्रमण, यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पुन्हा सीमावाद पेटण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या हद्दीत गुजरातनं घुसखोरी करून अतिक्रमण केलंय। 500 मीटर आत येऊन रस्ते बांधले जात आहेत, विजेचे पोल उभारले जात आहेत। सीमेचा वाद सुरू असतानाही गुजरातच्या ग्रामपंचायतीकडून NOC घेऊन पालघर जिल्ह्यात इमारती बांधल्या जात आहेत, असा गंभीर आरोप वेवजीमधील ग्रामस्थांनी केलाय। आता सध्या गुजरातवाले 500 मीटर आत घुसले। आता सध्या आम्हाला एवढी त्रास आहे ना, गुजरातवाले पोलीसवाले येऊन इथे एवढा त्रास द्यायचा ना की आमच्या लोकांना रोज संडे सकाळी येऊन ना कोणाला 500 रुपयाचे विमो, कोणाला 1000 रुपयाचे विमो देतात। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच गुजरातच्या ग्रामपंचायतीकडून सुरू असलेल्या घुसखोरीचा मुद्दा चव्हाट्यावर आला। परिणामी राजकीय वातावरण चांगलंच तापलं। विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर तोफ डागली। उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले। महाराष्ट्र गिळण्याचा प्रकार हे सुरू झालेला आहे। मुंबईतले अनेक उद्योगधंदे यांनी गुजरातला नेले, महाराष्ट्रातले नेले आणि त्याचबरोबरीने आता हे मुंबई बळकावण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलेले आहेत। आम्ही तर हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। सरकार काय करेल न करेल आम्हाला तशी काही पडलेली नाहीये आणि या सरकारकडनं धाडसाची तर काय आम्हाला अपेक्षा नाहीये। ऑलरेडी त्यांचे बोर्ड पुढे पुढे लागत येत चाललेत। आधी जो काही गुजरातमध्ये आपलं स्वागत आहे असा जो बोर्ड होता तो आता एक 4 किलोमीटर अलीकडे आणून ठेवण्यात आलेला आहे, बरोबर। तर त्याच्या बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं देखील आंदोलन उभं राहील। विरोधकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे गुजरातच्या अतिक्रमणाचा मुद्दा पेटणार असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे राज्य सरकारकडून सुद्धा या मुद्द्यावर काय स्पष्टीकरण देण्यात आलं ते आता पाहूयात। असं कोणी बांबू ठोकून आतमध्ये आगे असेल तर त्याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने दिलं पाहिजे। त्याचा गुजरात महाराष्ट्र असा वाद नाही, हा सामान्य वाद आहे। याला काही एखाद्या पक्षाशी जोडण्याची आवश्यकता नाही। गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या संयुक्त सीमा निश्चिती मोजणीत किती अतिक्रमण झालंय हे स्पष्ट होईल। तर अतिक्रमण झाल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात असल्यामुळे या प्रकरणावर कशा प्रकारे तोडगा काढला जातो याकडे दोन्ही राज्यांचं लक्ष लागलंय। राहुल पाटील, न्यूज 18 लोकमत, पालघर।